बातमी नाशिकमधून आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षाकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उघडकीस आलेल्या व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजल्याचं या चौकशीसाठी नियुक्त एसआयटीच्या तपासात निष्पन्न झालंय। देवस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याच्या अटकेनंतर आता आणखी 2 विद्यमान विश्वस्त तपास पथकाच्या रडारवर आले। या प्रकरणात कडलकसह अटकेतला आरोपी आणि या 2 विश्वस्तांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय आहे। तर नाशिकमधून ही बातमी समोर येते। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाली होती आणि त्यानंतर व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याची पाळमुळे ही खोलवर रुजल्याचं निदर्शनास आलेलं आहे। एसआयटीच्या तपासात हे निष्पन्न झालंय आणि त्यामुळे देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या अटकेनंतर आता आणखी 2 विद्यमान विश्वस्त हे तपास पथकाच्या रडारवर आहेत। त्यामुळे या प्रकरणात कडलकसह जे अटकेतील आरोपी आहेत आणि हे 2 विश्वस्त आहेत यांचा आर्थिक साटलोट असल्याचा संशय आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, काय समोर आलेलं आहे, का अधिकचे अपडेट्स? त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उघडकीस आलेल्या व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याचे पायामुळे आता खोलवर रुजल्याचे एसआयटीच्या तपासामध्ये समोर आलेले आहे। देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या अटकेनंतर आणखी 2 विद्यमान विश्वस्त यांना तपास पथकाच्या आता रडारवरती आलेले आहेत। त्यांना देखील कोणत्याही क्षणी अटक होण्याचे हे लक्षात येऊ शकते, कारण की आपण जर बघितलं तर पुरुषोत्तम कडलक यांना एसआयटीच्या पथकाने अटक केली होती। त्यांच्यावर जवळपास 1.5 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झाल्याचं देखील समोर आलं होतं। नेमका आता विश्वस्त पदाचा गैरवापर करून भाविकांची लूट केल्याप्रकरणी कडलक यांचे विश्वस्त पद देखील धर्मदाय खात्याकडून रद्द होऊ शकते, यावर देखील आता लक्ष लागून आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।